नमस्कार मित्रमैत्रिणींनो. बहुतेक पुन्हा एकदा एका सावरकरला एका गांधीची माफी मागावी लागणार आहे असंच दिसतंय. सावरकर मानहानी खटला तुम्हाला माहिती असेल. राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये सावरकरांचे नातू असलेले सात्यकी सावरकर यांनी 2 वर्षापूर्वी एक केस दाखल केली होती आणि ते म्हणले की आमच्या आजोबांचा अपमान केलाय राहुल गांधींनी, त्यामुळे आता ते अपमान झालाय, मानहानी झालेली आहे, तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे. हा खटला चालू आहे. आणि या खटल्याचे जे काही उलट तपासणी सध्या चाललेली आहे त्याच्यामधून इतक्या गोष्टी बाहेर येत आहेत, इतके वाभाडे काढले जात आहेत की आता हे लोक थकलेत आणि शेवटी काय म्हणतात माहितीये का? ते म्हणतात आता थांबवा हा खटला, आता बास, आता हे थांबवा. सॉरी, आता ते सॉरी म्हणतील काही दिवसांनी, बघा हे थांबवा असं म्हणणार आहेत. बघा ही कालची बातमी आहे. काय म्हणताय? सावरकर रिसर्चर आस्क बॉम्बे हायकोर्ट टू पॉज डिफेमेशन ट्रायल अगेन्स्ट राहुल गांधी. ही जी डिफेमेशनची, मानहानीची ट्रायल चाललेली आहे ती थांबवा असं का म्हणतायत? कारण आता सावरकरांचा हिस्टोरिक योगदान काय आहे याच्या विषयीच्या ज्या चर्चा चाललेल्या आहे, त्यामुळे जे जे बाहेर येते की कसं सावरकर हिंदू महासभेमध्ये होते, त्याच हिंदू महासभेने भारताचे 2 भूभाग असतील, मुस्लिमांचा वेगळा देश असेल, अशा गोष्टी ज्या हिंदू महासभेने ज्या मुस्लिम लीगला आणि या सगळ्या सरकारला पाठिंबा दिला होता त्याच्यातनं झालेल्या होत्या. गायीविषयी काय म्हटलेले होते बघा, ते तुम्हाला दिसतंय. सावरकर आणि गोडसे यांचा काय संबंध होता? सावरकर हे गांधी खटल्यामध्ये, गांधीच्या खुनाच्या खटल्यामध्ये आरोपी होते. अशा सगळ्या गोष्टी बाहेर आल्यात आणि इथून पुढे सुद्धा इतक्या भयंकर गोष्टी बाहेर येतील की सावरकरांनी कसं शिवाजी महाराजांना सद्गुण विकृती म्हटलं, संभाजी महाराजांना नाकर्ता पुत्र म्हटलं, ते कसे त्यांना काय वेगवेगळे शोक होते, असं वर्णन सावरकरांनी आपल्या पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. हे जेव्हा सगळं बाहेर येत आहे, बाहेर येईल अजून जेव्हा खूप गोष्टी, तेव्हा हे नाव घेण्याच्या ह्याच्या पुरते राहणार नाही आणि म्हणून आता ते म्हणतात थांबवा थांबवा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मित्रमैत्रिणींनो ते सगळ्या गोष्टी सांगणार आहे ज्या आतापर्यंतच्या या सगळ्या सुनावणी दरम्यान बाहेर आल्यात आणि ऑन रेकॉर्ड आहे, कोर्टाच्या रेकॉर्डवर ते आलेलं आहे आणि शपथेवार सात्यकी सावरकरनी हे गोष्टी मान्य केल्यात. असं असं आहे. त्यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला माहिती असेल की 3 महिन्यापूर्वीच बाहेर आली, ती ही की सावरकरांनी कितीदा माफी मागितली होती. तेव्हा त्यांनी सांगितलं 10 वेळा. आता हे सगळं का चाललेलं आहे तेही मी सांगते. की जेव्हा एखाद्या व्यक्तीने मानहानी केली असं म्हणलं जातं, की समजा सात्यकी सावरकर म्हणताय ना की सावरकरांचा अपमान झालाय, मानहानी झाली, तर मग सावरकरांचा मान आहे किंवा त्यांनी मान राखण्याजोगं भव्य दिव्य करून ठेवलं की बाबा त्यांचा अपमान करूच शकत नाही कोणी, असं सिद्ध करावं लागतं. एखाद्या व्यक्तीची किती उंची आहे, किती बाबा त्याचा मान आहे, मरातब आहे, हे सिद्ध करावं लागतं. आणि जर का खरंच ते निर्विवादपणे ती व्यक्ती अत्युच्च सन्मानास पात्र असेल, तर मग हा अपमान झाला असेल त्यांचा, तर मग काहीतरी बाबा खटला पुढे जाऊ शकतो. पण ती व्यक्ती खरंच मान राखण्याजोगी आहे का, म्हणून हे प्रश्न सध्या चाललेले आहे, उलट तपासणी चाललेली आहे. तर त्या उलट तपासणीमध्ये इतके प्रश्न आहेत, मी पूर्ण ते वाचले. त्यातले महत्वाचे प्रश्न मी तुम्हाला सांगते, दाखवते. जसं पहिल्या सुरुवातीला काही प्रश्न केले आणि विचारलं की सावरकरांनी किती वेळा माफी मागितलेली आहे. माफी म्हणजे काहीतरी आपलं बाबा नाही का, कोणाला धक्का लागला आपण सॉरी म्हणतो तसं नाही. इंग्रजांच्या विरोधात इंग्रजांना माफी मागणं. इंग्रजांना माफी मागणं म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल ना? इंग्रजांना माफी मागणं म्हणजे असंच आहे की समजा एखादा टेररिस्ट आहे आणि तुम्ही त्या टेररिस्टला असं म्हणताय की बाबा अरे सॉरी बरं का, माझं चुकलं, मी तुझ्या विरोधात बोललो. ते कोण आहे? ते चुकीचे लोक आहेत. चुकीच्या लोकांच्या विरोधात बोलल्यावर आपण माफी नाही मागायला पाहिजे. जर तुम्ही माफी मागत असाल म्हणजे तुमचे प्रॉब्लेम आहे, घोळ आहे. ज्या ब्रिटिशांनी या देशावर हजारो वर्ष तरी या देशावर नाही, परंतु 200 वर्ष या देशावर जे आहे ते प्रचंड शोषण केलं या देशाचं, इथल्या लोकांना त्रास दिला.
ज्या ब्रिटिशांनी इथलं सगळं जे आहे ते आर्थिक शोषण केलं, इथल्या लोकांना त्रास दिला, इथल्या शेतकऱ्यांना बळजबरी केली, म्हणजे भयंकर गोष्टी केलेल्या आहेत. जालियनवाला बागमध्ये काय झालं आपल्याला माहिती आहे. असं करणाऱ्या या सगळ्या या जुलमी लोकांना माफी मागायची असते का कधी? नसते मागायची. पण मग त्या लोकांची किती वेळा माफी मागितली आहे सावरकर साहेबांनी? तर बघा, नातूच ओपन करून सांगतोय, नातवांनीच एक्सपोज केलंय. करावंच लागतं, कोर्टामध्ये खोटं बोलता येत नाही. खोटं बोललं तर परत दुसरी शिक्षा आहे. हा, माहित नाही असं म्हणता येतं, पण माहिती असेल तर सांगावंच लागतं. मग विचारलं, किती वेळा माफी मागितली रे बाबा? मग बघा काय म्हणताय नातू. नातू म्हणतो, हे म्हणणे अंडरलाईन केलेलं वाचा, शेजारी दिसतंय. हे म्हणणे खरे आहे की क्लेमेन्सी पिटिशन सावरकरांनी 10 वेळेस केले होते. क्लेमेन्सी पिटिशन म्हणजे माफी पत्र. हे म्हणणे खरे आहे की 10 वेळेस क्लेमेन्सी पिटिशन केलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली बघा अंडरलाईन केलेलं. मग त्यांना विचारलं की बाबा भगतसिंगांनी माफी मागितली होती का? बटुकेश्वर दत्त यांनी माफी मागितली होती का? त्यावर ते म्हणतात, क्रांतिकारक राजगुरू बटुकेश्वर दत्त, अशफाकुल्ला खान यांनी क्लेमेन्सी पिटिशन केलं नव्हतं. मग जर यांनी नाही केलं, यांनी माफी नाही मागितली, मग आपण का नाही म्हणत त्यांना स्वातंत्र्यवीर? अरे राजगुरू खरे स्वातंत्र्यवीर आहेत, अशफाकुल्ला खान स्वातंत्र्यवीर आहेत. आपण म्हणतो त्यांना, आपण का नाही म्हणत? आपल्याला कोणी सवय नाही लावली. मग स्वातंत्र्यवीर यांना म्हणायची सवय कोणी लावली? सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणा अशी सवय कोणी लावली? तर खुद्द सावरकरांनीच लावली. त्यांनीच लेखामध्ये लिहिलेलं आहे, एका बातमीमध्ये लिहिलं, स्वतःचाच उल्लेख. म्हणजे समजा मी तुम्हाला एखादी बातमी सांगते की असा असा कार्यक्रम झाला, पुण्यामध्ये आंदोलन झालं, या आंदोलनामध्ये जर का मी म्हटलं की अशा अशा महान हस्ती असलेल्या मुक्ता कदम उपस्थित होत्या, आता मी स्वतःचा उल्लेख असं करायला पाहिजे का? नाही करायला पाहिजे. मीच लिहिते ना हे, पण असं झालेलं आहे. बर, पुढे बघा, पुढचं अजून एक गोष्ट आहे. क्लेमेन्सी पिटिशन मध्ये काय लिहिलं हे पण त्यांनी सांगितलंय. बघा, हे शब्द आहेत, आय हम्बली बेग फॉर मर्सी सिन्स आय हॅव बीन गिवन द. बघा, हे जी काही मला शिक्षा दिलेली आहे की मी तुमच्यासोबत अनकाइंड होतो, अशी मला शिक्षा, त्यामुळे मला शिक्षा दिली, तर आय हम्बली बेग फॉर मर्सी. मी तुम्हाला बेग म्हणजे काय? भीक मागणे. हम्बली बेग फॉर मर्सी, दयेची भीक मागतोय, म्हणजे भीक द्या मला दया म्हणून, असं ते म्हणतायत. हे शब्द जर एखादी व्यक्ती त्या जुलमी इंग्रजांना म्हणत असेल, तर मग या देशामध्ये हजारो लोक ज्यांनी कधीही माफी मागितली नाही, पूर्ण शिक्षा भोगल्या, फासावर लटकले, हजारो लोक आहेत फासावर लटकलेले. त्यांचे नाव या सर्व मनुवादी लोकांनी, ज्यांनी पुस्तकं लिहिले, हजारो वर्ष बहुजनांना शिकू दिले नाही, पुस्तकं लिहिले, त्या पुस्तकांमध्ये त्यांची नावं नाही येऊ दिली. आणि ज्यांनी फार काही केलेलं नाहीये, त्यांच्याविषयी इतकं आगळपगळ वर्णन केलं की बाप रे बाप. बघा पुढे काय येतंय, हे तर तुम्ही वाचून घ्या, त्याच्यामध्ये माफीनाम्यामध्ये काय इंग्लिशमध्ये लिहिलंय ते. आता मी ते पूर्ण वाचत नाही. पुढे बघा, त्यांना साक्षीदारांनी अजून काय काय सांगितलेलं आहे बघा. इंग्रजांनी त्यांना डिग्री दिलेली नव्हती. का नव्हती दिली माहिती? आता ते येईल तेव्हा मी सांगेन तुम्हाला. लय डेंजर किस्सा आहे तो. कारण की त्यांच्या विरोधामध्ये तिथल्या एका महिलेने अत्याचाराचा केस केली होती आणि तो खटला चालला. त्याच्यामुळे ते तिथल्या युनिव्हर्सिटीनी म्हणलं की अरे अशा विद्यार्थ्याला तर आम्ही डिग्री नाही देणार. आता ते अर्थात पुढे येईल तेव्हा येईल, अर्थात ते इथे चर्चा झालेली नाहीये. चर्चा इथे काय झाली आहे, तर डिग्र्या दिल्या नव्हत्या. आता बघा, यांचे नातू साहेब काय म्हणतात माहितीये का? माफी मागणं म्हणजे ते काय म्हणतात, मला सांगता येत नाही की माफीवीर म्हणजे काय म्हणूया, की दया याचिका म्हणजे दया मागणे, माझ्यावर कठोर कारवाई करू नका असे म्हणणे, कृपा करा असे म्हणणे, हे मला सांगता येत. यांना माफीचा अर्थ पण कळत नाही. हे सावरकरांचे नातू आहेत. खरं तर सावरकरांचं मराठी फार चांगलं होतं, त्याच्याविषयी
ते साहित्यिक म्हणून जे आहे ते त्यांनी जे साहित्य तयार केले त्याच्यातली तुम्ही भाषा बघा. एक भाषा, शब्द घडवणे या गोष्टींविषयी नक्कीच तारीफ करायला पाहिजे. पण त्यांच्याच नातवाला माफीचा अर्थ कळत नाही असं त्यांनी इथे दिलेलं आहे असं दिसतंय. बघा पुढे काय म्हणतायत ते. या लोकांनी का माफी मागितली हे नाही हेही त्यांनी सांगितलंय. त्याच्यानंतर पुढे हे सगळ्यात महत्वाचं आहे. गाय की पूजा के खिलाफ थे वीर सावरकर. गायची पूजा करू नका असं म्हणत होते. गाय हा उपयुक्त पशु आहे, उपयोगी जानवर. उपयोगी म्हणजे काय? जिवंत असताना दूध किंवा नंतर पशु बैल देते ते आपल्याला शेतीला कामी येतं, आणि नसेल कामी तर म्हणजे गोमांस वगैरे ह्या गोष्टी जे आहेत गायीचं मांस खाणं याविषयी त्यांना काहीही आक्षेप नव्हता. पूजा बिजा करणे हे त्यांना खपत नव्हतं आणि हे विचाराविषयी मानावंच लागेल, खरंच मानावं लागेल की असा विचार त्यांनी मांडला की गायीला म्हणजे एका एका जनावराला तुम्ही देव म्हणता, त्याच्याविषयी सगळेच जनावरांविषयी रिस्पेक्ट असायला पाहिजे. एका जनावराला तुम्ही देव, त्याच्यात 33 कोटी देवता आहे असं तुम्ही म्हणत असाल तर तुमच्या बुद्धीची कीव एक करावी वाटते असं त्यांनी लिहिले. आणि हे मान्य केलंय सावरकरांच्या नातवांनी, हे मान्य केलेलं आहे कोर्टामध्ये की होय गायीची पूजा करणं काय गरजेचं नाही आहे, गायीची पूजा करूही नये असं तुम्ही करत असाल तर. हे पुढे बघा अजून काय आलंय, हे काल परवाच आहे. गोडसे आणि सावरकर यांचं नातं होतं. म्हणजे नथुराम गोडसेचा नातू आणि सावरकरांचा नातू म्हणजे हा असा. गोडसेंच्या त्यांनी ते सगळं सांगितलंय की सात्विकी गोडसे ने बताया की उनकी माँ गोपाल गोडसे की बेटी थी. म्हणजे नथुराम गोडसेचा भाऊ गोपाल गोडसे, गोपाळ गोडसेची पोरगी सात्विकीची आई, आणि इकडे सावरकरांचा भाऊ आणि त्या सावरकरांच्या भावाचा मुलगा, त्याचा मुलगा म्हणजे सात्विकी सावरकर. अशा प्रकारे सावरकर हे नथुराम गोडसे आणि विनायक दामोदर सावरकर या दोघांचेही नातू आहेत. म्हणजे सावरकर आणि गोडसे हे त्यांचं नातं होतं, ते नातेवाईक होते. आणि यांनी हेही सांगितलं की गोडसे हे आरएसएसशी संबंधित होते. बघा पुढे येते. गोपाल गोडसे और नथुराम गोडसे आरएसएस के सक्रिय सदस्य थे. मुझे नहीं पता कि आरएसएस के दूसरे प्रमुख गोळवलकर और दिगंबर बडगे भी गांधी हत्या केस में आरोपी बन गए थे. आता ह्याला माहिती नाहीये पण ते आहे की दिगंबर बडगे गांधी हत्या केसमध्ये सरकारी गवाह बनून जे आहे ते त्यांनी माफी मागितली होती. आणि नथुराम गोडसे हिंदू महासभा के सदस्य थे असे यांनी मान्य केलंय. नथुराम गोडसे हिंदू महासभेचे सदस्य होते. सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. आणि तीच हिंदू महासभा, गुगल करा, या हिंदू महासभेने मुस्लिम लीग सोबत युती करून सरकार बनवलं होतं एका प्रांतात, आणि तेव्हा त्यांनी तिथे पाकिस्तानचा ठराव पास केला होता. कळतंय तुम्हाला हे कसं झालं माहितीये का? सगळ्या चुकीच्या गोष्टी यांनी करायच्या आणि ज्या त्यांनी चुकीच्या केलेल्या आहेत ना त्या कोणाला कळूच नाही म्हणून तिकडे बोट दाखवायचं. चोरी करणारे करतात बघा, स्वतः चोरी करणारा असून इकडे तिकडे बोट दाखवतात. हे यांचं तसं झालेलं आहे. फाळणीसाठी कोणा तिसऱ्याकडे बोट दाखवायचं. आता पुढे जे येईल याच्यामध्ये सगळं उघडं पडणार आहे, उघडं पडत आहे, आणि म्हणून कदरून जाऊन म्हणतायत अहो थांबवा. बघा बघा हे लोकसत्ताची बातमी आहे. हे बघा खाली बघा, गोल केलेल्या मी खालच्या पॅरेग्राफ मध्ये. राहुल गांधी यांच्या विरुद्ध चालवण्यात येणाऱ्या या खटल्याला स्थगिती द्यावी, याशिवाय विशेष न्यायालयाने नोंदीवर घेतलेला कोणता पुरावा सात्यकी यांनी राहुल गांधी यांच्या विरुद्ध दाखल केल्यामुळे तक्रारीशी संबंधित नाही. थांबवा आता हे, कारण की हे जे प्रश्न विचारतायत ते म्हणतात की हे या खटल्याशी संबंधित नाही. खटल्याशी संबंधित कसं नाहीये? तुम्ही मानहानी म्हणलंय, मानहानी केली तेव्हा तुम्हाला सांगावं लागेल की मान सन्मान देण्यायोग्य निर्विवाद सन्मान असलेले व्यक्ती आहेत, त्यांनी कधीही चुकीचं काही लिहिलेलं नाहीये असं तुम्हाला सिद्ध करावं लागेल. आणि जर तसं सिद्ध होत नसेल, याच्यातनं हेच सिद्ध होत असेल की यांनी तर खूप चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. इंग्रजांच्या सैन्यात भरती व्हा म्हणून सांगितलंय, हे मान्य केलं नातवानी. हो, सावरकरांनी इंग्रजांच्या सैन्यात भरती व्हा असं म्हणलं. पण ते काय म्हणतात माहिती का भरती व्हा? ते म्हणतात नाही नाही, भारत जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा हे ट्रेन झालेले असतील. का बाबा?
त्यांना ट्रेन करायला सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना होती ना, जी इंग्रजांच्या विरोधात लढत होती. काही म्हणजे लॉजिक नसलेल्या गोष्टी बोलू नका. या देशातला तरुण, या देशातली लोक जागी आहेत आणि त्यांचं डोकं ठिकाण्यावर आहे. सात्यकी सावरकर म्हणतात की त्यांनी इंग्रजांच्या सैन्यात सामील व्हायला सांगितलं होतं कारण की त्यांना लढता आलं पाहिजे नंतर. म्हणजे हे असंच झालं ना, एखादी चुकीची काम करणारी गुंडांची टोळी आहे आणि सावरकर म्हणतात की हा त्या टोळीमध्ये जा, ट्रेनिंग घ्या, कारण की नंतर ते ट्रेनिंग कामी येईल. असं होतं का त्या तिकडे गेल्यावर कामी येणार आहे ते ट्रेनिंग? तिकडे गेल्यावर लोक त्यांचीच होणार. उलट म्हणायला पाहिजे नाही, आपण इकडे वेगळं जे सुभाषचंद्र बोस करत होते त्यांच्या याच्यात सामील नाही होऊ दिलं, इंग्रजांच्या याच्यात सामील होऊ दिलं. त्यामुळे आता जे बाहेर येते आणि आता परत ते म्हणतात पॉज करा, थांबवा थांबवा थांबवा, स्थगिती द्या, त्याच्यावरनं लक्षात येतंय की आता जे आहे ते दमलेले आहेत. आणि येस, ते होणारच होतं. हे बघा, सत्य म्हणजे मी तुम्हाला सांगते, सत्य हाच ईश्वर आहे. आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलंय काय, सत्य सर्वांचे आधी घर, सर्व धर्माचे माहेर. हे सत्यच आहे जे आपल्याला टिकवणार आहे, आपल्याला पुढे नेणार आहे. त्याच्यामुळे काही असू दे. मलाही एकेकाळी सावरकरांच्या गोष्टी खूप लोकांनी सांगितल्या होत्या आणि मलाही खूप चांगलं वाटलं होतं. मलाही वाटत होतं की येस, अरे बापरे, एवढं भयंकर काय काय आहे. पण नंतर कळलं की या काल्पनिक गोष्टी सांगितल्या आम्हाला आणि खरं तर ते खूप वेगळं होतं. त्यामुळे मी स्वतःला एकच सांगितलं, खरं मला कळलं पाहिजे. आपण तीच अपेक्षा करूया. या देशातलं कोणीही असो, सत्य कळलं पाहिजे आणि ते पण पब्लिक विषयीचं सत्य. मी म्हणत नाही त्यांच्या बेडरूम मधल्या गोष्टी माहित पाहिजे, नाही. आपल्याला ते देशाविषयी, इथल्या जनतेविषयी काय विचार करत होते हे माहित झालं पाहिजे. येस, सावरकरांनी सेक्युलर विचार सुरुवातीला मांडलेत. सावरकरांनी गायीविषयी काहीतरी चांगलं म्हणलंय. त्यांच्या मनात त्यांना कळत होतं की जाती धर्म ही हिंदू धर्मामधली चुकीची गोष्ट आहे, हे त्यांनी मांडले आणि हे मान्यच करावं लागेल की हे विचार त्यांचे जे आहेत ते बरोबर होते. त्यामुळे जे बरोबर आहे ते बरोबर आहे, पण जे एवढं भयंकर हे आहे त्याच्याकडे तसंच पाहिलं पाहिजे. याबद्दलच्या तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील, तुम्हालाही काही उलट सुलट माहिती असेल, तुम्ही काही वाचलं असेल, कमेंट करून सांगा. पण ह्या गोष्टी आता कोर्टाच्या समोर आले